प्रकाशाचं महत्त्व तेव्हा समजतं जेव्हा अंधार असतो आणि एक दिवा आसवंत उजळून टाकतो। ब्रँड्सही अगदी तसंच आहे। कसं? चला सांगतो। प्रकाशातून दिवाळी। दिवाळी आपल्याला ब्रँडिंग विषयी काय शिकवते? ब्रँड म्हणजे फक्त नाव किंवा लोगो नाही, तो एक दिवा आहे जो ग्राहकाला विश्वास देतो, दिशा दाखवतो आणि त्याच्या ब्रँडच्या अनुभवाला अर्थ मिळतो। छोटासा दिवा पण तो संपूर्ण वातावरण प्रकाशमान करतो, लोकांच्या मनात विश्वास, प्रेरणा निर्माण करतो। तसंच एक ब्रँड देखील तो लोकांच्या मनात विश्वास, प्रेरणा आणि घर निर्माण करू शकतो। तर काही उदाहरणं बघूया। दिवाळी आली की आपल्याला मोती साबण आठवतो, बरोबर? तुमच्या लक्षात आलं मी काय म्हणतोय? हा साबण अनेक वर्षांपासून प्रत्येक घरात आहे। त्याने कधी मोठ्या प्रमाणात जाहिरात केली आहे का? नाही केली, पण फक्त एकच जाहिरात, ती वर्षानुवर्षे आपण सगळे बघत आलो आहोत। उठा उठा, दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली। त्यांचा संदेश सोपा आहे। मोती सोप हा फक्त साबण नाही, तो आता एक अनुभव आणि आठवणींचा प्रकाश आहे। वर्षभर आपण मोती सोप दुकानात असतानाही घेतो का? कदाचित नाही घेत, पण दिवाळी आली की आपण मोती सोडून दुसरा सोप घेत नाही, फक्त मोती, बरोबर? दुसरं उदाहरण घ्या, कॅडबरी। तर कॅडबरी ही काय फक्त चॉकलेट विकत नाही, ते भावना आणि नात्यांची गोडी विकतात। त्यांची दिवाळीची जी जाहिरात आहे, कुछ मीठा हो जाए, केवळ चॉकलेटचा प्रचार नाही आहे। इमोशनल जाहिरातींमुळे ऑडियन्सच्या मनात ब्रँडची ओळख आणि आठवण निर्माण होते। कॅडबरीच्या ज्या जाहिराती आहेत त्या आपल्याला काय आठवण करून देतात की खरा गोडवा हा फक्त साखरेत नसतो, तर एकमेकांमध्ये वाटून घेण्यात, नाती जपण्यात असतो। अजून उदाहरण घ्या, तनिष्क। दिवाळीत दागिने फक्त भेटीसाठी नाहीत, ते भावनिक नात्यांचं प्रतीक आहेत, हे ते दर्शवतात। एशियन पेंट्स, रंग हे फक्त भिंतीसाठी नाहीत, ते घराच्या आठवणी आणि घराच्या नात्यांमध्ये रंग भरतात। अमूल, अमूल गर्ल आपल्या सगळ्यांना माहिती आहेच। एक दिवा दुसऱ्या दिवाशी स्पर्धा करत नाही, एक दिवा दुसऱ्या दिव्याला उजळवतो आणि उजेड वाढवतो। अगदी तसंच खरे ब्रँड्स देखील एकमेकांशी स्पर्धा करत नाहीत, एकत्रित ते लोकांच्या जीवनात मूल्य आणि अर्थ निर्माण करतात आणि त्यांचे आकाश उजळवतात। ब्रँडिंग म्हणजे फक्त विक्री नाही, ती आहे विश्वासाची आणि स्थिरतेची ज्योत। मोती, कॅडबरी, तनिष्क, एशियन पेंट्स, अमूल आणि त्यांच्यासारखे इतरही अनेक ब्रँड्स जे टिकतात कारण त्यांनी फक्त नफा कमवला नाही आहे, ते प्रामाणिकतेचा आणि विश्वासाचा प्रकाश निर्माण करतात। मग या दिवाळीत जेव्हा तुम्ही दिवा लावाल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा, तुमचा स्वतःचा किंवा कंपनीचा ब्रँड फक्त दिसतोय की तो खरं खरं उजळतोय आणि इतरांनाही उजळवतोय? कारण शेवटी मार्केट त्यांना रिकग्निशन देतं जे फक्त झगबगत नाहीत तर प्रकाश देतात, अर्थ निर्माण करतात आणि लोकांना प्रेरित करतात। आणि हाच खरा ब्रँडिंगचा दीपमंत्र आहे। या विचारासह आपणा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कसा वाटला हा विषय कमेंट करून नक्की सांगा। अशा आणि कुठल्या दुसऱ्या इतरही विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडेल ते सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांनाही सांगा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।